वसमत नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 4मधून असं आमदार संतोष बांगर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचे विश्वासू सहकारी प्रभाकर क्षीरसागर हे प्रभाग क्रमांक 4मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्यासोबत प्रभाकर क्षीरसागर आहेत. कशा पद्धतीनं आता या निवडणुकीला सामोरे जातात, कारण प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे? आता तर आम्ही सर्व लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेटीगाठी घेतो आणि त्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेतो. लोकांचे नालीचे, नळाच्या पाण्याचे व हे कचऱ्याचे प्रश्न जे आहेत ते ऐकून घेतो आणि आम्ही त्यांना हेच म्हणतोय की आम्हाला एक वेळेस एक संधी देऊन बघा की आम्ही जे हे तुम्हाला ज्या अडचणी जातात हे तुमचे जे प्रश्न आहेत ते कायमचे सोडवण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत अजून काही प्रभाकर क्षीरसागर यांचे कार्यकर्ते, कसं काय सांगाल, काय परिस्थिती असेल? एकंदरीत आज आम्ही फिरत आहोत प्रभागामध्ये. पूर्ण आमच्या जवळपास 4 राऊंड झालेले आहेत. या 4 राऊंडमध्ये बी लोकांचं असं म्हणणं आहे की बा जुने चेहरे तेच नाही आहे, इथल्या नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. आताच पाहायला गेलं तर प्रभाकर दादा क्षीरसागर आहेत, एक तरुण नेतृत्व आहे आणि लोकांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार आहेत. त्याचे कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल किंवा नगरपालिकेचे इथे स्वच्छताचे असेल. आता इथं बाजूलाच नागनाथ मंदिराच्या बाजूला आहे एवढं मोठं देवस्थान आहे, देवस्थानाच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड केल्यासारखं कचरा केलेला आहे आणि त्यांचं पहिलं विजन आहे इथल्या लोकांना स्वच्छता, रोड, नाली आणि पिण्याचं स्वच्छ पाणी. यांच्याकडे अनेक असे विजन आहेत आणि जे लोक जवळपास 30-30 वर्षापासून सत्ता भोगतात त्यांनी या प्रभागाचा कुठलाच विकास केलेला नाही. या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे जे आहे प्रभाग 4, हे प्रभाग 4 वेगळा पॅटर्न शहरामध्ये दिसेल. बरं, काय वाटते, विजय होतील प्रभाग? 100% विजय होणार आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे देखील कार्यकर्ते आहेत. खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना या ठिकाणी युतीमध्ये लढते. काय परिस्थिती असेल धनुष्यबाणाची या ठिकाणी? धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी युती आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक 4मधले जे उमेदवार आहेत, प्रभाकर दादा क्षीरसागर व श्वेताताई इंगोले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीताताई बायती, खरं जर पाहिलं तर तुम्ही 3 तारखेची वाट न पाहता आमच्या मनात त्यांचा आजच विजय झाला असा आम्ही तुम्हाला सांगतो. कारण की ही जी निवडणूक आहे, कार्यकर्ता आम्ही कार्यकर्ते प्रत्येक वेळेस आमच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना निवडून आणत होतो आणि आज आम्हाला आमचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांनी आम्हाला आज संधी दिली की कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. तर आम्हाला हे सांगायचं तुम्हाला की कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो. प्रत्येक एरियामध्ये जातो, प्रत्येक कामाला ते स्वतः तिथं उभा राहतो. त्याच्यामुळं या आमदार साहेबांनी कार्यकर्त्याला संधी देऊन आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिलेली आहे. आणि उद्याचे सर्व वसमत शहरातील एक प्रत्येकजण तेच म्हणते कचरा आणि डम्पिंग आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या वसमत शहरामधला बाकीचा विकास. वसमत शहरामध्ये एवढं मोठं गार्डन आहे, ते दरवर्षी गार्डन वाढून जाते आणि त्याच गार्डनला परत 2-3 कोटी घेतात आणि परत त्याला नवीन जीवनदान देतात आणि अजून ते वाढून जाते. तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी विजयी 1 नंबरला राहील, तर 2 नंबरला आणि 3 नंबरला कोण राहील? 2 नंबरला 3 नंबरला ते आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही आमच्या पक्षाचं सांगतो. आम्ही 1 नंबरला राहतील. आता ते बाकीचे लोक आहेत त्याचं काय, कोण 2 नंबरला येते आणि कोण 3 नंबरला येते ते आता आपल्याला परिस्थिती दाखवतील. पण आज घडीच 1 नंबरला आहे. बरं, प्रभाकर क्षीरसागर विजयी होतील या ठिकाणी? 100% प्रभाकर दादा क्षीरसागर विजय 100% त्यांचा विजय निश्चित आहे. बरं, काय विजयाची खात्री आहे का? प्रतिसाद कसा आहे? आम्ही जसं लोकांना भेटीगाठी घ्यायला जातो तर त्यांचा प्रतिसाद आमच्यासाठी चांगला आहे, कारण की आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतो आणि त्यांना ग्वाही देत आहेत. राजूभैया जे कर्तव्यदक्ष आमदार आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या सपोर्टने वसमत शहराचा किंवा 4 प्रभाग क्रमांकाचा विकास करण्याचे पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तुमच्या विरोधात जे आहेत ते यावेळेस त्यांचं काही, म्हणजे तुम्ही विजयी होताल तर ते प्रभावित होतील यावेळेस? आता त्यांचं काही सांगू शकत नाही, हे जनतेला माहीत आहे. त्यांनं आतापर्यंत 25 वर्ष सत्ता भोगली या 4 प्रभागामध्ये आणि त्यांनी काय केलं आहे की बाबा 5-5 वर्ष लोकांना समस्या जाणून घेतलेल्याच नाहीत. तर लोकांना आता काय आहे ते पुढे जे विकास आपल्या 4 प्रभाग क्रमांकाचा करायचा असेल तर योग्य जे प्रतिनिधी आहे ते निवडतील. सर्वसमावेशक व्यक्तिमत्व म्हणून तुमची ओळख आहे. आता प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन तुम्हाला
साथ देतील? हो, सर्व कारण की आम्ही जातीभेद कधी केलाच नाही. ज्याचं आमच्याकडे ज्यानं आला आणि आम्हाला मदत मागली, आम्ही त्यांना मदत केलेली आहे. सर्व धर्म समभाव आमचा असं नेतृत्व आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 4मध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे विश्वासू सहकारी प्रभाकर क्षीरसागर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना या ठिकाणी युतीमध्ये लढते आहे. येणाऱ्या काळामध्ये 3 डिसेंबर रोजी हे कोण विजयी होईल हे चित्र प्रभाग क्रमांक 4मध्ये दिसेल. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसई.